मित्रांनो, आजही महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ या भागावर अन्याय होत आहे. याचं रिझन तुम्ही बघू शकता. महाराष्ट्रात महागुंतवणूक जी झाली आहे ती पण पूर्ण पश्चिम भागातच आणि 99.25% भाग हा आपल्या विदर्भात मोडण्यात आला आहे. परंतु महाराष्ट्रातील मराठवाड्यामध्ये तो याची गुंतवणूक बिलकुल पण याकडे लक्ष देत नाही आहे. यासाठी खरं तर महाराष्ट्रातील जास्त करून मराठवाडा आणि विदर्भातील युवांनी यासाठी मोठा प्रयत्न करायला पाहिजे, आंदोलन करायला पाहिजे, जेणेकरून जी गुंतवणूक येईल ती मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये हे जास्त प्रमाणात येईल. आज विदर्भ हा रस्ते, रोड या संबंधी मागासलेला आहे, तरी याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि जे की सर्वात जास्त गुंतवणूक ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये केली जाते, जिथे की आज सध्याला गरज ही मराठवाडा आणि विदर्भामध्ये जास्त प्रमाणात रोजगाराची गरज आहे. जेणेकरून लोक हे पूर्ण पश्चिम साईडला गुंतवणूक जास्त करत असल्यामुळे स्थलांतरही जास्त त्या भागामध्ये होते आणि आपल्याला आपलं घरदार सोडून पश्चिम महाराष्ट्रात जावं लागते व तिथे राहावं लागते व त्यातूनच झोपडपट्टी, पुनर्वसन अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागते. जर महाराष्ट्रातील सरकारने जी गुंतवणूक ही थोडीफार प्रमाणात मराठवाडा आणि विदर्भात त्यांच्या लोकल लेवलला जर करून दिली तर इथले बेरोजगार हे स्थलांतरित होणार नाही व त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. तरी माझं एवढंच म्हणणं आहे पूर्ण युवांना की त्यांनी यासाठी आवाज उठवायला पाहिजे, जेणेकरून जी गुंतवणूक येते आहे ती काही थोड्याफार प्रमाणात का होईना मराठवाड्यामध्ये आणि विदर्भात तरी येईल, जेणेकरून इथले युवांना तेथे स्थलांतर करण्याची समस्या येणार नाही. स्थलांतराचे खूप मोठे दुष्परिणाम आहे जे की आपण सर्व युवांना भेडसावे लागत आहेत.